शिंदेजी या देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही तीनच पदं महत्वाची आहेत. बाकी गृहमंत्र्यासह सर्व पदं ही एक व्यवस्था आहे. ती काम पूर्ण करण्यासाठी केलेली व्यवस्था. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं, तेव्हा आमच्या माणसांना त्याग करावा लागला आहे. आता वेळ तुमची. तुम्हाला जागा वाटपात त्याग करावा लागेल हे विधान आहे गृहमंत्री अमित शहांचं. दिल्लीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जास्तीत जास्त जागा लढण्यासाठी आग्रही होते. पण शिंदेंना जागा वाटपात अधिक जागा मिळणार नाहीत असं सांगताना अमित शहाने मुख्यमंत्री पदावरून केलेल्या त्यागाचा हिशोब मांडला असं सांगितलं जात आहे. ही बातमी काल एबीपी माझाने सूत्राच्या हवाल्याने दिली आणि शिंदेचं वाढतं महत्व थांबवण्यासाठी भाजपने प्लॅन ऍक्टिव्ह केल्याची चर्चा सुरू झाली. मात्र हे इतकं सोपं असणार आहे का? तर नाही. कारण गेल्या 2.5 वर्षात सत्तेचा पूर्ण वापर केलेले नेते म्हणजे एकनाथ शिंदे. मुख्यमंत्रीपद दिलं हे नरेटिव्ह शिंदेंनी पहिल्या 4 महिन्यातच फोडून काढत मुख्यमंत्रीपद घेतलं हे नरेटिव्ह तयार केलं. मराठा आंदोलन असो वा ठाकरेंना भिडण्याची शैली असो, महायुतीत आज शिंदेचं प्रस्थ मोठं आहे. परिणामी शिंदेंना त्याग करायला लावणं भाजपसाठीच जड जाऊ शकतं. नेमकं कसं समजून घेऊया ते या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ज्ञानेश आणि आपण पाहता डीसी मराठी. जागा वाटपात शिंदेंना त्याग करायला लावणं हे भाजपला जड जाऊ शकतं असं म्हणण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे ठाकरे विरुद्ध शिंदे हा फॅक्टर. ठाकरेंच्या सहानुभूतीचा फॅक्टर ओसरल्याचं मत केंद्रीय भाजपचं झालं आहे. पर्यायाने जी भाजप लोकसभेत ठाकरे विरुद्ध भाजपचा असा सामना होऊ नये यासाठी प्रयत्न करत होती, तीच आता ठाकरेंना भिडण्यासाठी तयार झाली आहे. जळगाव, मुंबई नॉर्थ ईस्ट, पालघर, रत्नागिरी, सांगली या ठिकाणी भाजप विरुद्ध ठाकरे हे आमने सामने आले होते. थोडक्यात या 4 ते 5 जागा ठाकरे विरुद्ध भाजप एकमेकांविरोधात लढले, पण यामध्ये 3 ठिकाणी भाजपचाच विजय झाला. सांगली हे मात्र निमित्त होतं. भाजप ठाकरेंच्या विरोधात थेट लढू शकते असं मत केंद्रीय नेतृत्वाचं तयार झालं आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे उद्धव ठाकरेंनी घेतलेली भूमिका. मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण हे जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होत असेल तर हिंदुत्ववादी मतांचं ध्रुवीकरण भाजपला सोपं ठरू शकतं. ठाकरे यांची प्रत्यक्ष निवडणुकीतील स्ट्रॅटर्जी ही कमकुवत ठरते. त्यामुळे भाजप हे आपला सामना प्रामुख्याने काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधातच जास्तीत जास्त होईल याचा प्रयत्न करताना दिसून येऊ शकतं. जागा वाटपात शिंदेंना त्याग करायला लावणं भाजपला जड जाऊ शकतं असं म्हणण्याचं दुसरं कारण आहे मराठा आणि मराठवाडा फॅक्टर. हरियाणाची रणनीती आखून मराठा विरुद्ध नॉन मराठा राजकारणातनं भाजप सत्ताप्राप्तीपर्यंत जाऊ शकतं असा अंदाज जरी आखला जात असला तरी 2च दिवसापूर्वी प्रत्येक वर्तमानपत्रात घर घर संविधान, संत बाळूमामांना वंदन किंवा बहुजनांसाठी झटला अशा आशयाच्या फडणवीस यांच्या जाहिराती प्रसारित झाल्या होत्या. एकीकडे मराठा आरक्षणाचा रेटा, दुसरीकडे भाजप मार्फत मराठा इतर जोडण्याची रणनीती. या गोष्टी पाहता मराठा टाळून सत्तेत येण्याचा भाजपचा कॉन्फिडन्स वाढला आहे असं म्हणता येतं. पण महाराष्ट्रात मराठा उघडून राजकारण करणं खरंच शक्य होतं का यात मात्र दुमत आहे. एकतर हरियाणाप्रमाणे महाराष्ट्राला जोडता येत नाही. विदर्भातला मराठा, मराठवाड्यातला मराठा, कोकणातला, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा असा एका जातीतच महाराष्ट्रात खूप मोठा फरक आहे. तर तो ओबीसी किंवा इतर जातीतही दिसतो. मराठा आरक्षण किंवा जरांगे फॅक्टर हा सरसकट महाराष्ट्रात लागू आहे असं म्हणणं धाडसाचं ठरतं. त्यामुळे भाजप या रणनीतीने गरज नसताना मराठा वजा करू शकतो. मात्र मराठ्यांशिवाय इतर मुख्यमंत्री होण्याची जाणीव किंवा मराठ्यांना टाळून सत्तेत येण्याची जाणीव मात्र या सगळ्या भागातल्या मराठ्यांना एकत्रित करू शकते. दुसरीकडे महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा प्लस मुस्लिम प्लस दलित ही बांधणी मराठ्यांना सोयीची ठरते. आता जिथे जिथे जरांगे फॅक्टर सक्रिय आहे तिथे जरांगे पाटलांचा सॉफ्ट कॉर्नर हा महायुतीतल्या फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांनाच आहे. छगन भुजबळ यांच्यामुळे अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांमुळे भाजप मराठवाड्यातून सपशेल वजा होताना दिसून येते. अशा वेळी मराठवाड्यात मराठा मतदारांना आकर्षित करण्यासाठी फक्त एकनाथ शिंदे कामी येऊ शकतात. कमी जागा देत मराठा मुख्यमंत्री हटविण्याच्या हालचाली भाजपला वजा करताना दिसतात आणि याच गोष्टी मराठवाड्यातून भाजपला साईडलाईन करणाऱ्या ठरतात. पण त्याच वेळी ओबीसी मतांचीही तितकी बेरीज करणाऱ्या त्या ठरत नाही. कारण इथे काँग्रेस भाजपला सपशेलपणे काउंटर करते. जागा वाटपात एकनाथ शिंदेंना त्याग करायला लावणं आता भाजपला जड जाऊ शकतं असं म्हणण्याचं तिसरं कारण आहे ते म्हणजे एकनाथ शिंदेचे दोन्ही दगडावर असणारे पाय. एकनाथ शिंदेसाठी मुख्यमंत्री पद महत्वाचं ठरतं. ज्याप्रमाणे अमित शहा म्हणाले की पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत हे 3च पदं महत्वाची आहे, बाकी सगळी व्यवस्था चालवण्यासाठी आहे. त्याची प्रचिती एकनाथ शिंदे यांना नक्कीच आलेली असेल. एकनाथ शिंदेंनी सत्तेत आल्यावर अदानी सोबत जुळून घेतलं, त्याचबरोबर त्यांनी शरद पवारांसोबतही जुळून घेतलं आहे. धाराला नेहमी एक फट ठेवणं ही शरद पवारांच्या राजकारणाची स्टाईल राहिलेली आहे. आता हीच गोष्ट शिंदेंनी हेरलेली दिसते. त्यामुळे शिंदे पवार या बैठका अधूनमधून होत राहतात. शिंदेंना भाजपशिवाय पर्याय नाही अशी सिच्युएशन सुद्धा नाही. ठाकरेंसोबत काँग्रेस राष्ट्रवादीचं बिघडलं तर शिंदेचा पर्याय शरद पवारांनी ठेवला आहे.
तसं भाजपसोबत जर फिसकटलं तर उद्या पवारांचा पर्याय शिंदेंनी कायम ठेवला आहे. म्हणजे काय, शिंदे भाजपला सोडू शकत नाही असं म्हणता येत नाही. पवारांसारखे नेते आहेत तोपर्यंत शक्यता आहे, ते नाकारता येत नाही. एकनाथ शिंदे यांचे दोन्ही दगडावरती पाय ठेवून राहणं हे भाजपसाठी भविष्यात अडचणीचं ठरू शकतं. त्यातही एकनाथ शिंदे मार्फत शिवसेनेकडे जे उमेदवार असतील त्यावर भाजपचा कंट्रोल न राहता शिंदे यांचा कंट्रोल राहील याची काळजी एकनाथ शिंदे घेतील. शिंदेंनी जागा वाटपात त्याग करायला लावणं भाजपला जड जाऊ शकतो असं म्हणण्याचं चौथं कारण आहे, ते म्हणजे शिंदेची सामदाम नीती. लोकसभेचा काळ, दक्षिण महाराष्ट्रातील लोकसभेची हातकणंगलेची जागा, आता ही जागा एकनाथ शिंदे यांच्या हातातून जाणार आहे असं सर्व सर्वे सांगत होते. ग्राउंडवर ठाकरेंची लाट आहे असंही सांगण्यात आलं, पण इथे शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झाले. मतदारसंघात ठाकरे यांना बळ देणारे जयंत पाटील यांच्यासारखे नेते असूनही काम झालं नाही. त्याचं प्रमुख कारण रसद. शिंदे जी रसद ग्राउंडवर पुरवतात ती पुरवणं महाशक्तीला सुद्धा शक्य नाही असं बोललं जातं. हातकणंगलेच सांगायचं तर मोठ्या दूध उत्पादक संस्थांच्या सभासदांना थेट मुख्यमंत्री येतो, व्यक्तिगत बोलतो आणि रसद पुरवतो, ही गोष्ट कौतुकाची ठरते. हे काम प्रत्येक पक्षाकडून कमी अधिक प्रमाणावर होत असतात, पण शिंदे इथे व्यक्तिगत सिस्टीम आखतात. त्याची बरोबरी करणं आज तरी महाशक्तीला शक्य होत नाही. काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी, शरद पवार गट शिंदेच्या या स्टाईलमुळे कुठेतरी मागे पडताना दिसतात. आता जागा वाटपात एकनाथ शिंदेंना त्याग करावा लागत असेल तर आणि आपण पुन्हा मुख्यमंत्री पदावर येऊ शकत नाही याची जाणीव जर होत असेल तर शिंदे आपला हात आखडताना घेऊ शकतात. थोडक्यात काय तर 2.5 वर्षापूर्वी भाजपने त्याग करून मुख्यमंत्री पदावर बसविलेले एकनाथ शिंदे आणि आजचे एकनाथ शिंदे यात बरंच अंतर आहे. पर्यायानं पंतप्रधान पद, मुख्यमंत्री पद आणि प्रांत ही खरी पदं आहेत. बाकी व्यवस्था चालवणारे याची जाणीव असणाऱ्या गृहमंत्री अमित शहाना चांगलीच झाली आहे.